नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने करत आहोत. 16 जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना 20 ते 30 रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे. पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे. आपलाच मुख्याध्यापक श्री अमोघसिद्ध अप्पाराव पाटील, लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर, मुंबई. धन्यवाद. नमस्कार, मी हर्षद. लेखक रमेश तांबे यांनी लिहिलेली गोष्ट वाचत आहे. गोष्ट लक्ष्मीची. एक होती मुलगी, तिचे नाव लक्ष्मी. 10-12 वर्षांची एक चुणचुळीत मुलगी, रंगाने थोडीशी सावळी, पण नाकी डोळी नीटशी. चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज झळकायचे. तिच्या लक्ष्मी शाळेत जायची. शाळा सुटल्यावर आईला भाजी विकायला मदत करायची. लक्ष्मीची आई चौकात रस्त्याच्या कडेला दिवसभर बसायची. भाजी विकून 4 पैसे कमावत होती. लक्ष्मीचे बाबा कधीच देवाघरी गेले होते, त्यामुळे तिने मुलांची जबाबदारी तिच्या आईनेच उचलली होती. 3 भावंडांत लक्ष्मी सर्वात मोठी होती. लक्ष्मीच्या आईला शिक्षणाचे महत्त्व समजले होते, त्यामुळे तिने आपल्या 3ही मुलांना शाळेत घातले होते. पण शाळेचा खर्च भागवता लक्ष्मीच्या आईच्या नाकीनऊ येत असत. ही ओढाताण लक्ष्मीला कळायची. पण लक्ष्मी होती अवघी 12-13 वर्षांची, 7वी-8वी शिकणारी. शाळा सोडून आपणही भाजी विकण्याचा धंदा करावा असे तिला वाटायचे. तिने कित्येक वेळा आईला म्हटले सुद्धा, पण शाळा सोडण्याचा विचार आईच्या अजिबात पसंत नव्हता. रविवारी सकाळी 10 वाजता लक्ष्मी स्वतःची भाजी घेऊन बसली होती. समोर भला मोठा रस्ता, फुटपाथवर लोकांची ये-जा सुरू होती. काही लोक लक्ष्मीकडून भाजी घ्यायचे, पण बराच वेळ गिऱ्हाईक आले नाही म्हणून लक्ष्मी बेचैन झाली होती. कारण ऊन वाढू लागल्यावर भाजी लवकर सुकून जाईल याची तिला भीती वाटत होती. इतक्यात एक लहान मूल आईबाबांचा डोळा चुकवून रस्त्यावरून पळीकडे जाण्यासाठी धावू लागले. खरं तर गाड्या खूप वेगाने धावत होत्या. इतक्यात एक गाडी वेगाने आली. आता ते बाळ गाडीखाली येणार हे दिसता क्षणाचाही विचार न करता लक्ष्मी धावली आणि त्या मुलाला एका झटक्यात तिने बाजूला केले. या धावपळीत लक्ष्मी थोडी धडपडली, पण तिने मुलाला वाचवले. गाडीच्या ब्रेकचा कर्णकषक आवाज झाला, पण ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यात मधल्या खांबाला धडकली. 10-12 माणसे धावली. त्याने त्या मुलाला आणि लक्ष्मीला सावरले अन फुटपाथवर त्या दोघांना आणून बसवले. प्रत्येकजण लक्ष्मीचे कौतुक करू लागला. मोठे प्रसंगात दाखवत लक्ष्मीने त्या मुलाचे प्राण वाचवले होते. मुलाचे आईबाबाही लक्ष्मीजवळ आले. त्याने घडला प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी बघितला होता. पण त्यावेळी जागेवर उभे राहून रडण्यापलीकडे त्यांना काही करता आले नव्हते. पण क्षणार्धात निर्णय घेऊन मोठे प्रसंगावधान दाखवत लक्ष्मीने त्या मुलाचे प्राण वाचवले होते. त्यांनी लक्ष्मीचे खूप आभार मानले आणि तिला 10,000 रुपये देऊ केले. पण लक्ष्मी म्हणाली, काका मला पैसे नकोत, मी माझे कर्तव्यच केले. त्या एवढाच मला छोटा भाऊ देखील आहे. भावासाठीच मी माझे प्राण धोक्यात घातले. हे ऐकून त्या मुलाच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, तू एवढा मोठा पराक्रम केलास, तुला बक्षीस घ्यावेच लागेल. आता मात्र नाईलाजाने लक्ष्मी म्हणाली, काका माझ्या शाळेचा खर्च कराल. लक्ष्मीचे उत्तर ऐकून मुलाचे आईबाबा अवाक झाले. लक्ष्मीची शिकवण्याची आवड बघून एकदा क्षणात त्यांनी हो म्हटले. लक्ष्मी, तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आजपासून आम्ही घेत आहोत, असे त्या मुलाच्या आईबाबांनी म्हणतात लक्ष्मीचे डोळे भरून आले. मोठ्या कृतज्ञतेने त्यांच्याकडे बघत लक्ष्मी आपले पाण्याने भरलेले डोळे पुसू लागली. तोच त्या लहान मुलाने लक्ष्मीला ताई ताई म्हणत गच्च मिठी मारली. मग ते दृश्य पाहून साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. तात्पर्य, कोणतेही काम करताना लाज बाळगू नका. दुसऱ्यांना मदत करा. धन्यवाद.